नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. माझे आमदार बेळगावमध्ये राहतात आणि त्यांचा येण्या जाण्याचा जो रस्ता आहे किंवा त्यांच्या संघाची जी मुख्य इमारत आहे शिरोलीला त्याचा रस्ताही या भाऊंच्या माध्यमातून झाला आहे. 27 कोटी रुपये चंदगड बेळगाव रस्त्यासाठी भाऊंनी मंजूर केले. त्याचं प्राथमिक काम झाले. आज चंदगडपासून आपण बेळगावला 35 मिनिटात जाऊ शकतो. ते 2019 ते 24 मध्ये 48 तास लागायचे. तुमच्याकडे 3-3, 4-4 वेळा आमदारकी असताना तुम्ही त्या चंदगड बेळगाव रोडला, कानूर बेळगाव रोडला 1 रुपये लावू शकला नाही. त्याचं पण श्रेय तुम्हीच घेणार काय? हा, जे आज राष्ट्रीय लेवलचं क्रीडांगण चंदगडसाठी, चंदगड तालुक्यासाठी मंजूर केले 50 कोटी रुपयाचे, त्याचंही पत्र मी दिलं म्हणणार काय? पत्र देणं आणि त्याचा पाठपुरावा करून आपल्या कारकिर्दीमध्ये ते करून आणणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. रस्ते गटर्स हे जे कामं येत नाही, अण्णांच्या माध्यमातून आम्हाला आमच्यासारख्या युवकांना मिशा नव्हत्या तेव्हापासून आम्ही रस्ते गटराची कामं मंजूर करून आणतो आणि करतो. त्यात काय महत्त्वाचं काम राहिलेलं नाही आहे. पण या तालुक्याचा शेतकरी, या तालुक्याचा बेरोजगार युवक आपल्या तालुक्यामध्ये कसा राहील, इथं कसा सक्षमपणे उद्योग व्यवसायामध्ये काम करेल, इथले उद्योग व्यवसाय बाहेरची जास्तीत जास्त इकडे कसे येतील, यासाठी जो पाठपुरावा आदरणीय शिवाजी भाऊंचा चालला आहे ते होणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, फक्त 1600 कोटीचा विकास करून म्हणायचं. आता ज्यांना आणलं त्यालाच उमेदवारी दिली. राजकारणासाठी तुम्ही पॅनल तयार केला, त्यात तुमचे उमेदवार किती आहेत, तुमचे कार्यकर्ते किती आहेत, हा पण तुमच्या आत्मपरीक्षणाचा तुम्हाला वेळ आलेली आहे. तुमचे कार्यकर्ते नसताना तुम्हाला तिकीट देऊन त्यांच्यासाठी चुकीचा, म्हणजे आमच्या विरोधात चुकीचे प्रचार करून त्यांना तुम्ही निवडून आणला. त्यासाठी भाजपला तुम्ही महाविकास आघाडीमध्ये राहतो म्हणताय आणि भाजपसारख्या पक्षाला त्यांच्या कार्यपद्धतीला शिव्या देताय. ही बी तुमची विचारधारा फक्त तुमच्या राजकारणासाठी आहे काय? तुम्हाला राजकारणात जर भाजपबरोबर राहायचं नसेल तर वेगळा सुभा मांडा ना. महायुती म्हणून वरती कामं करून घ्यायची आणि इतर तालुक्यामध्ये भाजपला शिव्या द्यायच्या. हे पण प्रकार आता थांबवणं माझ्या आमदारांनी गरजेचं आहे. त्यांना आम्ही ही विनंती करतो की यापुढे त्यांनी महायुती म्हणून राहायचं असेल तर भाजपचा सन्मान केला पाहिजे, नसेल तर त्यांनी महायुतीतनं त्यांनी वेगळा मार्ग निवडलेला चांगला. ही विनंती मी यावेळी त्यांना करतो.